नमस्कार. आज दिनांक 16 मार्च 2015. आजची तिथी फाल्गुन वद्य दशमीसह एकादशी, वार सोमवार. सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. अहमदाबाद येथील वकिलावर गोळीबार प्रकरणी बार कौन्सिल ऑफ इंडियानं ठेवलं कामकाज बंद. वकिलाच्या हत्येचा निषेध. केळकर समितीचा अहवाल नाकारला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर विदर्भवादी ठाम. जनजागृतीसाठी कार्यशाळा. विभागीय सोयी सुविधा मिळण्याची ग्रामीण डाक सेवकांची मागणीसाठी जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा. जागतिक ग्राहक दिनाचा प्रशासनाला विसर. न कार्यक्रम न जनजागृती कार्यशाळा. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. नमस्कार. आज दिनांक 17 मार्च 2015. आजची तिथी फाल्गुन वद्य एकादशी, वार मंगळवार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. अहमदाबाद येथील वकिलावर गोळीबार प्रकरणी बार कौन्सिल ऑफ इंडियानं ठेवलं कामकाज बंद. वकिलाच्या हत्येचा निषेध. केळकर समितीचा अहवाल नाकारला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर विदर्भवादी ठाम. जनजागृतीसाठी कार्यशाळा. विभागीय सोयी सुविधा मिळण्याची ग्रामीण डाक सेवकांची मागणीसाठी जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा. जागतिक ग्राहक दिनाचा प्रशासनाला विसर. न कार्यक्रम न जनजागृती कार्यशाळा. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. सोन्याचे आमिष देऊन फसवणूक करण्याच्या बऱ्याच घटना समोर येतात. काही दिवसांपूर्वीच्याच घटनेत शहरातील व्यापारी वर्गातील 2 व्यक्तींना स्वस्त सोन्याच्या आमिषामुळे आपले प्राण गमावे लागले होते. अशीच आणखी एक घटना प्रकाशात आली आहे. शेवती शिवारात 8 ते 10 लोकांद्वारे स्वस्त सोन्याची डील होणार होती आणि फ्रेझरपुरा पोलिसांनी संयुक्तरित्या सापळा रचून या टोळीला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते फक्त 2 आरोपींनाच पकडण्यात यशस्वी झाले, तर उर्वरित आरोपींनी तेथून पोबारा केला. 4 लाख रुपयाच्या स्वस्त सोन्यासोबत आरोपी संदीप भिकारी पवार आणि राजेंद्र जनार्दन पवार या आरोपींना पकडण्यात यश आले असून त्यांच्यावर 420 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे व टोळीतील बाकी सदस्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेबद्दल फ्रेझरपुऱ्याचे सहपोलीस निरीक्षक मानकर यांनी माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातील कॅम्प मालेगाव पोलीस स्टेशनचे तपास पथक फ्रेझरपुरा पोलिसांना आलं. त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी त्यांच्या पोलिसांना 420 कलमांतर्गत गुन्हे दाखल आहे. त्याच्यामध्ये खोटं सोनं विकण्याच्या करिता म्हणून काही लोक नागरिकांना फोन करून बोलवतात, कमी किमतीत सोनं घेतो म्हणून, आणि त्यांना खोटं सोनं देऊन फसवण्यात येते म्हणून त्यांच्याकडे असे गुन्हे दाखल आहेत. तर त्या आरोपींच्या तपासात तपास पथक इथे आलं होतं आणि त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनच्या
स्टाफची मदत मागितली. त्यानुसार त्यांना ती पुरवण्यात आली आणि पोलीस स्टेशन प्रजेपुढे त्या मदतीने त्यांनी राजुरा परिसरामध्ये जाऊन त्या आरोपींचा शोध घेतला. तिथे त्यांना 2 आरोपी मिळून आले. त्यांच्याकडे नकली नाण्यांसारखे किंवा धातूचे नाणे पण मिळून आले. त्यांनी ताब्यात घेतले सगळं आणि त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन जे आहे तर नाशिक जिल्ह्यातील पोलीस पथक जे आहे तपास होतात त्यापैकी संपूर्ण कारवाई करून रवाना होते. बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. विदर्भ राज्य आंदोलन समितीने केळकर समितीचा अहवाल नाकारला आहे. ज्या गोष्टी 58 वर्षात पूर्ण झाल्या नाही त्या बाबी 12 वर्षात पूर्ण होणं शक्य नाही असं समितीचं म्हणणं आहे. याविषयीच्या जनजागरणासाठी कार्यशाळा घेण्यात आली. केळकर समितीचा अहवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीने नाकारलाय. स्वतंत्र विदर्भासाठी जनजागरण करण्याकरता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने श्यामनगरमधील योग भवन येथे कार्यशाळा घेण्यात आली. विदर्भाच्या जनतेने या सापळापासून सावध होऊन केळकर समिती अहवाल नाकारून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ठामपणे करावी असं समितीचं म्हणणं आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने 24 डिसेंबरला हा केळकर समितीचा अहवाल नाकारलेला आहे. केळकर समितीचा नक्की अहवाल काय, यातून विदर्भवाद्यांची कशी दिशाभूल होणार आहे आणि 12 वर्ष थांबून 4.5 लाख कोटी रुपये राज्य सरकारने उभे केले तर अनुशेष भरून निघेल अशी शिफारस आहे. राज्याची आर्थिक स्थिती प्रचंड बेकार आहे. एवढा निधी कधी उपलब्ध होऊ शकत नाही. ज्या गोष्टी 58-59 वर्षात झाल्या नाही त्या 12 वर्षात होणं शक्य नाही आणि म्हणून हा केळकर समितीचा अहवाल आम्ही नाकारतो. हा दिशाभूल करणारा आहे आणि म्हणूनच आजची ही जनजागरणासाठी हा अहवाल काय आहे, यात आपली फसगत कशी होणार आहे यासाठीचं हे प्रशिक्षण किंवा कार्यशाळा इथे आयोजित केलेली आहे. याचा मुख्य उद्देश हा केळकर समितीचा अहवाल आम्ही विदर्भ राज्य आंदोलन समितीने याआधी 24 डिसेंबरला नाकारलेला आहे. अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघाच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येनं ग्रामीण डाकसेवक या मोर्चात सहभागी होते. डाकसेवकांनी मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा दिलाय. ग्रामीण डाकसेवकांचं विभागीयकरण करण्यात यावं, त्यांना विभागीय स्तरावरील सोयी सुविधा मिळाव्यात, ग्रामीण डाकसेवकांच्या सेवा शर्तींच्या संरचनेसंबंधात न्यायाधीश समितीचं गठन करण्यात यावं, डाक विभागाच्या कॉर्पोरेशन प्रस्तावाला टास्क फोर्सला रोखण्यात यावं, अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोठ्या संख्येनं ग्रामीण डाकसेवक मोर्चात सहभागी होते. या मोर्चामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास 2,65,000 जे ग्रामीण डाकसेवक आहेत ते 10 मार्चपासून प्रमुख 3 मागण्यांसाठी संपावर गेलेले आहेत. त्या 3 मागण्या अशा आहेत की यांना नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, ज्याप्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 7व्या वेतन आयोगाची निर्मिती केलेली आहे त्याच धर्तीवर या ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांसाठी वेतन समितीची माजी न्यायाधीश असलेली न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करा आणि त्यांच्या सेवा शर्तीचं पुनर्मूल्यांकन करून नियोजन करा. त्याचप्रमाणे 3री मागणी आहे जी प्रस्तावित खाजगीकरण सरकारने चालवलेलं आहे ते त्वरित थांबविण्यात यावं. अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 800 ग्रामीण डाकसेवक आहेत. 400 शाखा डाकघरांमधून हे काम करतात आणि ती पूर्ण आज ओस पडलेली आहेत. सर्व ग्रामीण डाक संपावर असून आज संपाचा जवळपास 7वा दिवस आहे
आणि आमची केंद्रीय संघटना ही दिल्ली दरबारी असल्यामुळं जोपर्यंत दिल्लीला केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत नाही तोपर्यंत हा संपाचा निर्धार आम्ही कायम केलेला आहे. संपाचा लढा असाच सुरू राहील अशी मी आपल्याला या संघटनेच्या मार्फत 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. ग्राहक दिनानिमित्त प्रशासन जनजागृती करतं. यंदा मात्र प्रशासनाला ग्राहक दिनाचा विसर पडलेला दिसून आला. ग्राहकांना हक्क, संरक्षण व कायद्यांचा आधार असतानाही ग्राहकांच्या फसवणुकी वाढल्या आहेत. ग्राहकांच्या हितासाठी 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्त प्रशासकीय स्तरावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं, जनजागृती करण्यात येते. यंदा मात्र जागतिक ग्राहक दिनाचा प्रशासनाला विसर पडलेला दिसतोय. ग्राहक दिनी कोणताही कार्यक्रम राबवला गेला नाही, जनजागृती करण्यात आलेली नाही. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. अलाहाबाद येथे वकिलावर पोलिसांनी अमानुष गोळीबार करून एका वकिलाची हत्या केली. या विरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियाने सोमवारी कामकाज बंद ठेवलं. भारतभरात हे आंदोलन करण्यात आलं. अलाहाबाद येथील वकिलावर पोलिसांनी गोळीबार करून एका वकिलाची हत्या केली. या घटनेचा अमरावती डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने कडकडीत निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ बार कौन्सिल ऑफ इंडियानं संपूर्ण भारतभरात कामकाज बंद ठेवलं आहे. अलाहाबाद कोर्टामध्ये पोलीस आणि वकील लोक यांच्यामध्ये काहीतरी वाद निर्माण झाला. त्या वादावरून पोलिसांनी वकिलावर गोळी झाडली आणि त्या गोळी झाडल्या त्याच्यामध्ये तिथल्या एका वकिलाचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाले. आता अशा याच्या वादाच्या याच्यावरून एकाएकी त्या ठिकाणी गोळी घालणे ही काही गोष्ट चांगली नाही आणि हा जो एक त्या समाजाला काळिंबा फसणारीची गोष्ट आहे त्याच्याबद्दल आज निषेध म्हणून कोर्टात बंद ठेवली आहे. अमरावती जनविकास संघटनेतर्फे स्वाईन फ्लूबाबत जनजागृती अभियान राबवण्यात आलं. विद्यार्थ्यांना शेकडो मास्कचं वाटप करण्यात आलं. चपराशीपुरा येथील मनपा शाळा क्रमांक 6 उर्दू व मराठी शाळा क्रमांक 13 येथे अमरावती जनविकास संघटनेतर्फे स्वाईन फ्लू बाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना मास्कचं वाटप करण्यात आलं. 560 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. स्वाईन फ्लू दिवसेंदिवस आपले पाय पसरतो आहे, त्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबवण्यात आलं. अमरावती जनविकास संघटना महाराष्ट्र प्रदेशतर्फे महानगरपालिकाचे शाळा क्रमांक 6 उर्दू आणि मराठी शाळा क्रमांक 13 मध्ये जनजागृती अभियान राबविण्याच्या उद्देशाने व सदर या दरम्यान सुरू असलेला स्वाईन फ्लूच्या आजारामुळे यांना थांबविण्याकरिता जनजागृती राबविण्याच्या उद्देशाने गरीब विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना या प्रकरणाचा आणि या आजारी होऊ नये स्वाईन फ्लूचा या उद्देशाने आम्ही आज या शाळेत मास्कचं वाटप करून राहिलो आहे आणि केलं आहे. तरी या संदर्भात संबंधित परिसराचे पार्षद आणि जनप्रतिनिधींना आम्ही याद्वारे अशी विनंती करतो. आमच्या हे जनजागृती अभियानाचा उद्देश असा आहे की संबंधित महानगरपालिकाचे वरिष्ठ पदाधिकारी, माननीय आयुक्त साहेब, पार्षद आणि आरोग्य विभाग जागृत व्हायला पाहिजे. या गरीब 2013 व 14च्या मुख्य निर्धारणातून परिपोषण व भाडं अनुदान देऊन अपंग संस्थांना दिलासा देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. राज्यातील सर्व जिल्ह्यातून 6व्या वेतन आयोगाच्या वेतनाच्या 8% अनुदान दिलं जात आहे. मात्र केवळ अमरावती जिल्ह्यात लोकल ऑडिट फंडाने घेतलेल्या आक्षेपानुसार 4थ्या वेतन आयोगाच्या 8% वेतनेतर अनुदान काढावे अशा सूचना जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे अपंग संस्थांचं मोठं नुकसान होत आहे. 2013 व 14च्या मूल्य निर्धारणातून परिपोषण व भाडं अनुदान देऊन संस्थांना दिलासा द्यावा व वेतनेतर अनुदान
शासनाचं मार्गदर्शन आल्यानंतर निर्गमित करावं अशी मागणी अपंगांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। अनेक संस्थांचे संस्थाचालक व संस्था प्रमुख यावेळी उपस्थित होते। की अपंगांच्या संस्थांना महाराष्ट्र शासनाकडून 3 प्रकारचे अनुदान मिळते। परिपोषण अनुदान, भाडे अनुदान आणि वेतनाच्या 8% इतर अनुदान। तर प्रश्न असा आहे की वेतनाच्या 8% जे इतर अनुदान मिळतं तर त्याबद्दल लोकल ऑडिट फंडाने एक आक्षेप घेतल्याचं आम्हाला सांगितलं गेलं की हे तुम्ही 1996ला 4था वेतन आयोग धरून काढावे। तर हे काढलं एक म्हणजे काढणं कठीण प्रक्रिया आहे। शिवाय आज जवळजवळ 15 वर्षाचा कालावधी निघून गेलेला आहे आणि आमच्या 5व्या वेतनामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 8% वेतनाच्या 8% द्यायचं आणि आज 6वा आयोग सुद्धा संपतो आहे। अशा स्थितीत आम्हाला हे म्हणतात की तुम्ही आता 4थ्या आयोगाप्रमाणे काढा। आता हे काढणं निश्चित कठीण आहे आणि कारण का की हा खर्च सगळ्या संस्थांनी करून चुकलेले आहेत। असं जर केलं उद्या कपात जर काढतो म्हटलं कुठलेही निर्देश नसताना तर आज संस्थांना कुठलीही ग्रँट मिळणार नाही। शिवाय वास्तविकता अशी आहे की या संस्थांना आमच्या सर्व संस्थांना फार मोठ्या प्रमाणावर परिपोषण अनुदान अद्याप मिळाले नाही। प्रत्येक संस्थेचे 15, 20, 25, 30, 40 लाख रुपये आज शासनाकडून घेणं आहे। यांनी शासनाकडे निर्देश मागितले की या 8%चा प्रश्न कसा मिटवायचा। आणि बरं दुसरा एक मुद्दा सांगत निश्चित राहिला आहे की इतर सर्व जिल्ह्यामध्ये राज्याच्या 6व्या वेतनाच्या 8% वेतनेतर अनुदान मिळतं। फक्त आपल्याच जिल्ह्यात लोकल ऑडिट फंडाने हा आक्षेप घेतला आहे असं आम्हाला सांगितलं जातं। तर आमची विनंती इतकी आहे या शासनाला किंवा या जिल्ह्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना की जोपर्यंत शासनाकडून निर्देश येत नाही तोपर्यंत आम्हाला जशी आहे तशी स्थिती कायम ठेवा किंवा परिपोषण अनुदान आणि भाडे अनुदान अदा करा आणि 8% जो प्रश्न आहे तो नंतर सोडवा। पण आमचं अनुदान थांबू नका, त्याचं मूल्य निर्धारण करा आणि आम्हाला अनुदान द्या। हीच आमची। अमरावती जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक येत्या 27 मार्च रोजी आहे। निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। 16 मार्च रोजी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली। अमरावती जिल्हा बार असोसिएशनच्या 11 पदांसाठी निवडणूक घेण्यात येते आहे। 27 मार्च रोजी ही निवडणूक होते आहे। 16 मार्चला मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली। 19 मार्च रोजी नामांकन भरण्याची तारीख असून 23 मार्च पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। 20 मार्च पर्यंत त्यावर आक्षेप नोंदवता येणार आहेत। अमरावती वकील संघाची निवडणूक दरवर्षी मार्च मध्ये होत असते, मार्च एंडिंगला। यावर्षी ही निवडणूक 27/3/2015 रोजी 27 मार्चला ठेवलेली आहे। याचा प्रोग्राम 11 मार्चपासून सुरू झालेला आहे। 11 मार्चला आम्ही प्रोव्हिजनल वोटर लिस्ट पब्लिश केली आणि 16 तारखेला आज फायनल वोटर लिस्ट पब्लिश होणार आहे। त्यानंतर 19 तारखेला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख आहे। 23 तारखेला विड्रॉल जे वकील मागे घेतील, जे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील ते 23 तारखेचं आहे आणि 27ला मतदान होईल आणि त्याच दिवशी काउंटिंग होईल 27 तारखेला। आणि 23 तारखेला विड्रॉ आपला 20 तारखेला जे समजा एखाद्याचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल, 19ला जे विड्रॉल फॉर्म भरण्याची आहे तर त्याच्यावर जर कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर तसे अपील दाखल करण्याचा तारीख आम्ही 20 तारीख ठेवलेली आहे आणि 27ला मतदान घेऊन काउंटिंग करून त्या ठिकाणी निकाल संध्याकाळी 7:30 पर्यंत जाईल। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत पैसे मिळावे। फेब्रुवारी ते मार्च दरम्यान झालेल्या अकाली पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी प्रहार पक्षाने केली आहे। या संदर्भात प्रहारनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। मागील वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून शासनाने शेतातील पिकांचा राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना खरीप हंगाम 14 व 15 भरण्यास सांगितलं, परंतु शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाही। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट राष्ट्रीय कृषी विमा योजनाचे पैसे मिळावे। 28 फेब्रुवारी ते 16 मार्च पर्यंत झालेल्या अकाली पाऊस, गारपीट व वाऱ्या वादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी प्रहार पक्षानं केली आहे। या संदर्भात प्रहारने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। शेतकऱ्यांनी सरसकट विमा काढला पिकाचा, कापूस, सोयाबीन, ज्वारी या पिकाचा यावर्षी सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी विमा काढला। बँकेतून परस्पर सुद्धा विमा कापला गेला। यावर्षी दुष्काळ जारी झाला, नापिकी आहे, त्यामुळे शासनानं याच्या विम्याची सरसकट
मदत पूर्ण शेतकऱ्याला केली पाहिजे ही आमची मागणी होती. या विमा कंपनीवर कोणाचंही अंकुश नाही शासनाचं. त्यामुळे शासनाने याच्यावर लक्ष ठेवून जेवढे पैसे विमा कंपनीनं जमा केले, यावर्षी दुष्काळ 50% आत आणेवारी आहे. त्यामुळे विमा कंपनीचे सर्व पैसे शेतकऱ्याला वाटप व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. स्वाभिमान नगर अकोली परिसर येथील घरांचं व झोपड्यांचं गारपिटीने नुकसान झालं आहे. या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. तसंच या वस्तीवासियांना, झोपडपट्टीवासियांना मूलभूत सुविधा द्याव्या असंही आपचं म्हणणं आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. शहरातील स्वाभिमान नगर अकोली परिसरातील 105 घरांची मोठी पडझड व नुकसान या गारपिटीने झालं आहे. गेल्या 6-7 वर्षांपासून बसलेली ही झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीतील रहिवाशांना मूलभूत सोयी द्याव्या व गारपिटीने झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीनं केली आहे. या संदर्भात आपने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. शहरातील पश्चिमेकडील भागात न्यू स्वाभिमान नगर वसलेले आहे. इथे जवळजवळ 125 घरांची वस्ती आहे आणि गेल्या 4-5 दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने इथे लोकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या भागाकरिता वीज आणि रस्ते आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या अत्यंत आवश्यक आहेत. स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत ते अमरावती सिटीला स्मार्ट सिटी बनवू इच्छित आहेत, परंतु आम आदमी पक्षातर्फे मी असे त्यांना निवेदन करतो की स्मार्ट अमरावती सिटी बनवाच, परंतु तद्वतच ज्या मूलभूत सुविधा आहेत स्वाभिमान नगरातल्या लोकांच्या त्या सुद्धा पूर्ण करण्यात याव्या. त्या निमित्ताने आम्ही आज इथे आम आदमी पार्टीतर्फे तसेच स्थानिक रहिवाशांतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे व अधिकारी वर्ग तसेच लोकप्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी या समस्यांकडे लक्ष देऊन योग्य ते निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. सामदा सौदळी लघु प्रकल्प शहानूर कालवे उपविभाग भाग क्रमांक 3 अचलपूर अंतर्गत येणाऱ्या शेती खरेदी कराव्या व बंद असलेल्या प्रकल्पाचं काम सुरू करावं अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी केली आहे. सामदा सौदळी लघु प्रकल्पातील शेतजमिनी मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. सामदा सौदळी प्रकल्पाचं काम बंद पडलेलं आहे, ते काम सुरू करावं व शेतजमिनीची खरेदी देखील सुरू करावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. तालुक्यातील सामदा सौंदळी लघु प्रकल्प जो आहे त्या लघु प्रकल्पाचं काम बंद आहे आणि सांगितलं हे जातं की शेतकरी त्या ठिकाणी शेती द्यायला तयार नाही. मात्र हे सगळे शेतकरी द्यायला तयार आहेत. त्यांना त्यांचा जो मोबदला आहे तो 10 लाख रुपये एकर प्रमाणे त्यांनी भूसंपादन करावं आणि लवकरात लवकर हा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प पूर्ण करावा. नाही तर या प्रकल्पाची जी किंमत आहे ती दिवसेंदिवस वाढत जाईल आणि नंतर या शेतकऱ्यांच्यासाठी जे पाणी शेतीपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यासाठी विलंब लागेल. म्हणून हे दर्यापूर तालुक्यामधील हे सगळे शेतकरी या ठिकाणी या संदर्भामध्ये कलेक्टर महोदयांना निवेदन द्यायसाठी आलेले आहेत. माझ्यासोबत भारी बहुजन महासंघाचे तालुक्याचे नेते प्रभाकर चोरपगार आणि हे सगळे शेतकरी ही शेतकऱ्यांच्या जमिनीला लवकरात लवकर या प्रकल्पामध्ये संमिलित करून घ्यावं यासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे आलेलो आहोत. तहानलेल्यांना पाणी द्या, परोपकार करा अशी शिकवण संत गाडगे बाबांनी दिली आहे. त्यानुसार शहरात पाणपोई सुरू करण्यात येत आहेत. राजस्थानी गौड ब्राह्मण समाजातर्फे राजकमल चौकात पाणपोई सुरू करण्यात आली आहे. मान्यवरांच्या हस्ते पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं. तहानलेल्यांना पाणी हा माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी पाणपोईचं आयोजन. मोठ्या संख्येनं समाज बांधव या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. ग्रीष्माची चाहूल लागली आहे. एकीकडे गारपिटीचं वातावरण असलं तरी वातावरणातील उष्मा वाढला आहे. शहरात विविध पेयांच्या गाड्या लागलेल्या आहे. उसाचा रस, नारळाचं पाणी सर्वत्र शहरात विक्रीला आहेत. याविषयीचा सिटी न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांचा हा वृत्तांत. नमस्कार. ग्रीष्म ऋतु और गला तरावट न मांगे ये कैसे संभव है? जगह जगह लगे पानी के प्याऊ, रसों और फलों की गाड़ियां, शीत पेयों के जुदा जुदा किस्म के टी, ये सभी निमंत्रित करते हैं
शरीर की तपन मिटाने कहीं नींबू शरबत की गाड़ियां लगी हैं, तो कहीं आइसक्रीम और शीत पेय की दुकानें 5 रुपए से लेके 150 रुपयों तक गले की तरह पाई जा सकती है। अगर सफाई को थोड़ा सा दरकिनार रखे तो आप कम दामों में शीत पेय का आनंद उठा सकते हैं। स्वास्थ्यवर्धक नींबू पानी के अलावा नारियल पानी भी अब शहर में उपलब्ध है, और उपलब्ध है गन्ने का रस। जगह जगह लगे चरख, मशीनों से निकाला जाता गन्ने का रस और हाथों से सादे चरख पर निकाला जाता रस, ये गन्ने का रस सहज उपलब्ध। प्राकृतिक शक्कर की मिठास लिए जो डायबिटिक के पेशेंट को भी हानिकारक नहीं है, ये गन्ने का रस बाजारों में उपलब्ध है। कैंसर और किडनी के रोगों से ग्रस्त लोगों के लिए भी गन्ने का रस स्वास्थ्यप्रद है, ऐसा कहा जाता है। इसमें पाया जाने वाला अल्कलाइन यह पदार्थ बीमारियों से लड़ने में सक्षम की प्रतिरोधक शक्ति बढ़ाता है। गले में खराश हो या बीमारी, गन्ने का रस लाभ पहुंचाता है। तपती धूप में खेलने वाले खिलाड़ियों को शरीर में कुदरती ग्लूकोज देकर शरीर को फिर से तरोताजा करता है। एंटीऑक्सीडेंट से युक्त गन्ने का रस मूत्रल है और अनेक बीमारियों में कारगर है। आयुर्वेदाचार्यों ने भी इसकी जमकर प्रशंसा की है। स्वाद के लिए गन्ने के रस में नींबू, अदरक, काला नमक ये सब डाला जाता है और बड़े चाव से पिया जाता है। संभव हो तब तक इसमें बर्फ डालना चाहिए। गन्ने के रस के अलावा अब बाजार में गंडेरिया भी उपलब्ध है। गंडेरिया खाने से दांतों की, मसूड़ों की बढ़िया वर्जिश होती है। इस वर्जिश के कारण दांत मजबूत होते हैं। गंडेरियों के संग पेट में जाने वाला फाइबर ये पाचन क्रिया में बहुत मदद करता है। कुदरत ने अपने खजाने से मानव जाति को अनेक नेमतें बख्श की है। इसीलिए तो कहा जाता है सकल पदार्थ है जगमाही। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। समाजाप्रती प्रत्येक जण काही देणं लागतो। हे देणं फेडून सामाजिक कार्यात अभिनंदन पेंढारी हे सदैव अग्रेसर असतात। सामाजिकता, पशुप्रेम, मानवतावादी कार्यांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानणारे अभिनंदन पेंढारी यांचा 17 मार्च रोजी वाढदिवस। वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। संत मा कर्मादेवी उत्सव समितीच्या वतीने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। इतवारा बाजार येथील बालाजी मंदिरातून शोभायात्रा निघाली। वाजत गाजत निघालेल्या शोभायात्रेत मा कर्मादेवींची प्रतिमा रथात विराजमान होती। मोठ्या संख्येनं समाज बांधव शोभायात्रेत सहभागी होते। आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नाभिक युवा संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। नाभिक समाजाचा 1976च्या केंद्र शासनाच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीमध्ये प्रवेश करावा, परंपरागत व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक कारागिराला व दुकानदाराला विशेष पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्या नाभिक युवा संघटनेनं केल्या आहेत।
प्रत्येक वर्षापासून मागच्या 40 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये नाभिक समाजाच्या सर्व मागण्या प्रलंबित आहेत. या 40 वर्षाच्या जेवढे काही सरकार झाले, या प्रत्येक सरकारनं 40 वर्षामध्ये आमच्या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि या समाजाच्या मागण्यांकडे आतापर्यंत दुर्लक्ष झालं ते झालं, परंतु नाभिक समाज आता शांत बसणार नाही. या नाभिक समाजाला राज्यामध्ये केंद्र शासनाने 1976 पासून अनुसूचित जातीमध्ये टाकलेलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये आमच्या नाभिक समाजाला अनुसूचित जातीमध्ये आजही प्रवेश मिळाला नाही. 17 राज्यामध्ये आमचा समाज अनुसूचित जातीमध्ये आहे. परंपरागत व्यवसाय करणारे, बलुतेदारीमध्ये जगणारे हे लोक, या लोकांना पेन्शन बरोबर दिला जात नाही. या लोकांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारच्या सवलती नाही. या समाजाच्या महिलांकरिता कोणत्याही प्रकारची तरतूद हे शासन करत नाही. आणि या शासनाने जर अशा प्रकारची दखल या 2 महिन्यामध्ये, आम्ही 2 महिन्याचा या शासनाला अल्टिमेटम देतो आहे, या शासनाने जर या 2 महिन्यामध्ये दखल घेतली नाही तर जे परिस्थिती आम्ही निर्माण करू, त्या परिस्थितीला सर्वस्वी या मुख्यमंत्री, त्यांचं सरकार आणि हे शासन जबाबदार राहील. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. अहमदाबाद येथील वकिलावर गोळीबार प्रकरणी बार कौन्सिल ऑफ इंडियानं ठेवलं कामकाज बंद. वकिलाच्या हत्येचा निषेध. केळकर समितीचा अहवाल नाकारला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर विदर्भवादी ठाम. जनजागृतीसाठी कार्यशाळा. विभागीय सोयी सुविधा मिळण्याची ग्रामीण डाक सेवकांची मागणीसाठी जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा. जागतिक ग्राहक दिनाचा प्रशासनाला विसर. न कार्यक्रम न जनजागृती कार्यशाळा. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.